नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत एका सुंदर ऐतिहासिक ग्रामपंचायतीला. ग्रामपंचायत कोल्हारे. 1976 साली स्थापन झालेल्या या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये धामोते, बोपिले आणि कोल्हारे या गावांचा समावेश आहे. 2011च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 3549 इतकी होती, परंतु येथे झपाट्याने नागरीकरण होत असल्याने आता सुमारे अंदाजे 30,000 ते 40,000 पर्यंत लोकसंख्या वाढली आहे. गावाचे ग्रामदैवत श्री बहिरीदेव मंदिर, तसेच येथे पांडवकालीन श्री संगमेश्वर मंदिर, श्री गणपती मंदिर आणि श्री एकविरा देवीचे मंदिर आहे. गावात शिवजयंती आणि हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार महेंद्रजी थोरवे साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे यांस प्राप्त होऊन यातून अनेक विकास कामं करण्यात आलेली आहेत. ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे याचा विचार करता सन 2021 पासून गावाच्या भविष्याचा विचार धरून पाऊल टाकणारे आदर्श सरपंच श्री महेशजी विर्ले यांच्या पाठपुराव्याने ग्रामपंचायत हद्दीत विकास यात्रेची खरी सुरुवात झाली. यामध्ये सर्व वाड्या वस्त्यांवर गावामध्ये मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्णत्वास आलेली आहेत. बंदिस्त गटारे धामोते आणि कोल्हारे येथे बांधण्यात आलेली आहेत. काही वाड्यांवर पेवर ब्लॉक बसवून रस्ते सुधारले आहेत. गावातील स्मशानभूमी अद्ययावत केलेली आहे. ग्रामपंचायतीमार्फत 40 पेक्षा जास्त गावातील कर्मचाऱ्यांमार्फत नियमित वाड्या वस्त्यांवर सोसायटीमध्ये स्वच्छता, औषध फवारणी, मच्छर मारण्यासाठी धूर फवारणी, कचरा व्यवस्थापन इत्यादी करण्यात येते. ग्रामपंचायतीमार्फत 2 घंटागाडी उपलब्ध असून गावातील प्रत्येक घरांमधून व सोसायट्यांमधून कचरा संकलन केले जाते. ग्रामपंचायतीने गावात आणि सर्व सोसायट्यांना मोठे कचरा डबे वाटप केले आहेत. गावात 2 मोबाईल टॉवर देखील आहेत. ग्रामपंचायतीमार्फत आदिवासी कुटुंबांना भांडी वाटप, मच्छी पकडण्यासाठी माशांचे जाळे वाटप केले आहे. उल्हास नदीवरील पुलाचे काम देखील सुरू असून यासाठी शासकीय निधी 25 कोटी खर्चातून होणार आहे. आदर्श सरपंच यांनी स्वखर्चातून गावात ठिकठिकाणी बाकडे देखील वाटप केले आहेत. गावामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे बसवले असून रात्रीचे गाव प्रकाशमय झाले आहे. मुख्य चौकांमध्ये हायमॅक्स दिवे बसवले आहेत. ग्रामपंचायत मधील गरीब नागरिकांना घरकुलाचा मोठ्या प्रमाणात लाभ ग्रामपंचायतीमार्फत मिळवून दिला आहे. येथील नागरिक प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. यामध्ये रत्ना या प्रकारचे भात पीक घेतले जाते. त्याचप्रमाणे पालेभाज्या, फ्लॉवर, मिरची, फळभाज्या, चिक्कू, आंबे इत्यादी करण्यात येते. ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करता आदर्श सरपंच श्री महेशजी विर्ले यांच्या पाठपुराव्याने जुनी पाणी योजना पुनर्जीवित करून त्यातून पाणी साठा वाढवून घेऊन येथील नव्याने येणाऱ्या नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी जुनी पाणी योजना पुनर्जीवित केली आहे. आणि MGP मार्फत नवीन प्रादेशिक पाणी योजना सुमारे 14 कोटींची स्वतंत्र योजना ग्रामपंचायतसाठी मंजूर करून घेतली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात झपाट्याने नागरीकरण होत असल्याने नव्याने राहायला येणाऱ्या नागरिकांना तसेच जुन्या योजनेतून होणारा अपुरा पाणी पुरवठा लक्षात घेता हे पाऊल लक्षणीय ठरले. यातून 2 स्वतंत्र पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत आणि गावाला मुबलक पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गावात आरोग्य केंद्रामध्ये अनेक सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध असून ग्रामपंचायत हद्दीत 3 अद्ययावत दवाखाने उपलब्ध असून त्यातून चांगल्या सुविधा नागरिकांना मिळत आहे. त्यासाठी संकल्प हॉस्पिटल आणि बालाजी हॉस्पिटल सक्षमपणे नागरिकांच्या सेवेत रुजू आहे. त्याचप्रमाणे आदर्श सरपंच श्री महेशजी विर्ले यांच्या मार्फत गरजू नागरिकांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. गावातील शिक्षणाचा विचार करता गावात नवीन 2 अंगणवाड्या बांधल्या असून नवीन जिल्हा परिषद शाळा बांधण्यात आलेल्या आहेत, ज्यातून
पहिली ते 7वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. तसेच नेरळ विद्याभवन धामोते येथे 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध असून येथे प्रशस्त खेळाचे मैदान उपलब्ध आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे किट मोफत देण्यात येते. कोल्हारे गावातील युवकांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झालेल्या आहेत. डिस्कवरी हॉटेलमुळे 50 पेक्षा जास्त गावातील तरुणांना इथे रोजगार मिळाला आहे. तसेच गावात उभारलेला श्रीजी मॉल हा तरुण तरुणींना उत्पन्नाचे साधन ठरत आहे. त्याचप्रमाणे गावातील बाजारपेठेत गावकरी स्वतःचे छोटे व्यवसाय, फळभाजी विक्री, हॉटेल व्यवसाय यांतून उत्पन्न साधतात. गावातील बरेचसे तरुण अंबरनाथ MIDC व मुंबई उपनगरात काम करतात. यामुळे गावाचा आर्थिक स्तरही उंचावला आहे. महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतीने मोफत शिवणकला केंद्र चालू करून यातून 500 पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच आरे वर्क याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नोंदणीकृत 35 ते 40 महिला बचत गटांना वेगवेगळे गृहोद्योगाचे प्रशिक्षणही देण्यात येते. ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे कार्यालयातून घरपट्टी कर, पाणीपट्टी कर, शासकीय दाखले डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते. त्याचप्रमाणे CCTV आणि वायफायची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामपंचायत कोल्हारे ही ISO सर्टिफाईड देखील आहे. ही सर्व विकास कामे सन 2021 पासून ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे मध्ये झाली असून यासाठी सरपंच श्री महेशजी विर्ले यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार 3 वेळा जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत कोल्हारे यांनी भविष्यातील 5 वर्षात आपल्या डोळ्यासमोर काही विजन ठेवले असून त्यानुसार शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे, रस्त्यांच्या दुतर्फा बंदिस्त गटारे उभारणे, ग्रामपंचायती अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनासाठी STP प्लांट उभारणे, नवीन गार्डनची निर्मिती करणे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व ओपन जिम उभारणे, गावातील मुख्य चौक सुशोभित करून CCTV बसवणे, गावाच्या सुरुवातीला प्रशस्त प्रवेशद्वार उभारणे, वाचन प्रेमींसाठी वाचनालय सुरू करणे, उल्हास नदीचे पात्र सुशोभित करणे, नवीन आरोग्य केंद्र उभारणे, तसेच नवीन ग्रामपंचायत कार्यालय उभारणे, 10 मेगावॅटचा स्वतंत्र सबस्टेशन सुरू करून अखंड वीज गावाला पुरवणे, 3ही गावामध्ये फिल्टरेशन प्लांट उभे करणे, महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळण्यासाठी गारमेंट फॅक्टरी उभारणे. कोल्हारे गावाचा विकासाचा प्रवास असा अविरत सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे ही केवळ एक प्रशासकीय यंत्रणा नाही, तर इतिहास, विकास आणि सामाजिक भान यांचं जिवंत उदाहरण आहे. येथे परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम दिसतो. जर प्रत्येक गावाने कोल्हारे ग्रामपंचायतीसारखा दूरदृष्टीचा आणि समन्वयात्मक विकासाचा मार्ग स्वीकारला तर महाराष्ट्रातील ग्रामराज्य खरंच सशक्त, सुशोभित आणि आत्मनिर्भर बनेल. तर ही होती ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारेची विकास यात्रा. आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा.